विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आदर्शांना त्रिवार वंदन. आपणा सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. तर बंधू आणि भगिनींनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला अत्यंत महान ग्रंथ बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना आपण पाहणार आहोत. तर ही जी प्रस्तावना आहे ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ही प्रस्तावना आहे, अत्यंत उत्कृष्ट ही प्रस्तावना आहे आणि एक विशेष महत्त्व प्राप्त ही प्रस्तावना आहे. कारण हीच ती प्रस्तावना आहे की ज्यावरून बाबासाहेबांनी शेवटची नजर फिरवली आणि जे डोळे मिटले ते कायमचेच. हीच ती प्रस्तावना आहे की जी पूर्ण करून या महामानवाने शेवटचा श्वास घेतला. जणू काही हा ग्रंथ पूर्ण होईपर्यंत या युग पुरुषाला निसर्गानेही थांबवले होते. काळ आणि वेळ या बोधिसत्वासाठी थांबला होता. तर अशी ही सुंदर अशी प्रस्तावना आहे. तर काय आहे या प्रस्तावनेमध्ये? तर या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेबांनी तीन महत्त्वाचे मुद्दे जे बाबासाहेबांनी स्पष्ट केलेले आहेत. तर ते मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे बाबासाहेब बौद्ध धम्माकडे कसे वळले. दुसरा मुद्दा आहे बौद्ध धम्म स्वीकारण्यासाठी कशाची आवश्यकता आहे. तिसरा मुद्दा आहे की हा ग्रंथ लिहिण्यासाठी बाबासाहेबांची उत्कट इच्छा कशी निर्माण झाली. पहिल्या मुद्द्याकडे आपण जाऊ. तर पहिला मुद्दा जो आहे की बाबासाहेब बौद्ध धम्माकडे कसे वळलेत. तर बंधू आणि भगिनींनो, गुरुवर्य केडुस्कर गुरुजींनी बाल भिवालाच एक पुस्तक भेट दिलं होतं, ज्या पुस्तकाचं नाव आहे बुद्ध चरित्र. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर अतिशय अर्थपूर्ण हे पुस्तक भिवाने त्याच वयात वाचून काढलं. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर तेव्हाच बाबासाहेबांचा कल हा बौद्ध धम्माकडे गेला होता. कारण या पुस्तक वाचल्यानंतर बाबासाहेब असं म्हणतात की बुद्ध महान होते आणि त्यांचा जो धम्म आहे हा धम्म माणसातील उचित व्यवहारावर अवलंबून आहे. या धम्मामध्ये देव नाही, आत्मा नाही, जाती भेद नाही, परंतु स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे उच्चतम असे तत्व या धम्मामध्ये आहेत. आणि या बालवयातच बुद्ध धम्माचा भिवाच्या मनावर खूप प्रभाव पडला. पुढे बाबासाहेबांनी आयुष्याची 35 वर्ष सर्व धर्मांचा अभ्यास केला. पूर्ण धर्मांचा अभ्यास हा चिकित्सकतेने केला. तुलनात्मक पद्धतीने बाबासाहेबांनी हा अभ्यास केला आणि मग बाबासाहेब या निष्कर्षापर्यंत आले की बुद्धाचा धम्म हा सर्वोत्तम आहे. बुद्धाचा धम्म सर्वोत्तम असल्याचे त्यांनी जाणले. तसेच या धम्माची तुलना इतर कोणत्याही धर्माशी होऊ शकत नाही हेही बाबासाहेबांनी जाणले. आणि अशा प्रकारे बाबासाहेब हे बौद्ध धम्माकडे वळले. तर बंधूंनो, हा पहिला मुद्दा बाबासाहेबांनी स्पष्ट केलेला आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की बौद्ध धम्म स्वीकारण्यासाठी कशाची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी बाबासाहेब ग्रंथामध्ये असं लिहितात की एखाद्या आधुनिक दृष्टीच्या आणि विज्ञानाच्या जाणकार माणसाला जर धम्माची गरज पडली तर तो त्यासाठी बुद्धाचाच धम्म तो घेऊ शकतो. तर या दोन गोष्टी बाबासाहेबांनी नमूद केलेल्या आहेत की पहिली गोष्ट म्हणजे आधुनिक दृष्टी आणि विज्ञानाची जाणीव असलेला जो मनुष्य आहे तोच बुद्धाचा धम्म घेऊ शकतो. तर आधुनिक दृष्टी म्हणजे काय? तर अनुभूतीद्वारे वास्तविकतेची जाणीव ठेवणारा, अनुभूतीद्वारे वास्तविकता जाणणारा असा जो मनुष्य आहे आणि ज्याला विज्ञानाची जाणीव आहे असा जो मनुष्य आहे तोच मनुष्य भगवान बुद्धाच्या धम्माकडे येऊ शकतो किंवा अशाच माणसाला भगवान बुद्धाचा हा धम्म समजू शकतो. कारण भगवान बुद्धांचा धम्म हा बुद्धिवंतांचा धम्म आहे, प्रज्ञावंतांचा धम्म आहे. आणि म्हणून बाबासाहेब असं लिहितात
की आधुनिक दृष्टीची जाणीव असलेला आणि विज्ञानाची जाणीव असलेला असाच मनुष्य भगवान बुद्धाचा धम्म हा स्वीकारू शकतो, भगवान बुद्धाच्या धम्माकडे हा वळू शकतो. तिसरा मुद्दा बाबासाहेबांनी यामध्ये लिहिलेला आहे की हा ग्रंथ लिहिण्याची इच्छा बाबासाहेबांच्या मनामध्ये कशी निर्माण झाली. तर यासाठी बाबासाहेब असं सांगतात की 1951 साली बाबासाहेबांनी कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीच्या नियतकालिकामध्ये, वैशाख नियतकालिकामध्ये एक लेख लिहिला होता आणि त्या लेखामध्ये बाबासाहेबांनी काही महत्त्वपूर्ण बाबी अशा नमूद केल्या होत्या. आणि त्यामध्ये बाबासाहेब असं लिहितात की विज्ञानामुळे जागृत झालेल्या समाजाला बुद्धाचा धम्म हाच असा धम्म आहे की जो तो समाज स्वीकारू शकेल. म्हणजे जो समाज विज्ञानामुळे जागृत झालेला आहे तोच समाज बौद्ध धम्माचा स्वीकार करू शकेल, अन्यथा तो समाज नष्टप्राय होऊन जाईल. म्हणून बंधू आणि भगिनींनो, असं म्हटलेलं आहे की भगवान बुद्धाचा धम्म हा विज्ञानावर आधारित आहे आणि विज्ञान हे भगवान बुद्धाच्या धम्मावर आधारित आहे. असं विज्ञान आणि भगवान बुद्धाचा धम्म हे एकमेकावर अवलंबून आहेत. पुढे बाबासाहेब असं लिहितात की आधुनिक जगाने आपल्या चिरकाल संरक्षणासाठी स्वीकारण्याजोगा कोणता धम्म असेल तर तो बुद्धाचा धम्म आहे. चिरकाल संरक्षणासाठी, अनंत काळाच्या संरक्षणासाठी जर कोणता धम्म असेल तर या जगामध्ये भगवान बुद्धाचा धम्म आहे. कारण भगवान बुद्धाचा धम्म हा युद्ध स्वीकारत नसून शांती स्वीकारणार आहे. भगवान बुद्धाचा धम्म आणि भगवान बुद्ध शांतीचा संदेश देणारे आहेत. म्हणून भगवान बाबासाहेब लिहितात की या जगाच्या अनंत काळ संरक्षणासाठी जर कोणता धम्म असेल तर तो भगवान बुद्धाचा धम्म आहे. पुढे बाबासाहेब असं लिहितात की भगवान बुद्धाच्या या धम्माची जी प्रगती आहे ही आस्ते कदम होत आहे. म्हणजे ती प्रगती ही हळूहळू होत आहे. आणि त्याला कारण असं आहे, असं सांगतात बाबासाहेब की जसं ख्रिश्चनांचा बायबलसारखा एक ग्रंथ आहे तसा धम्माचा एक ग्रंथ त्यावेळी नव्हता. तर भगवान बुद्धाचं जे साहित्य होतं, भगवान बुद्धाच्या धम्माचं जे वाङ्मय होतं हे अत्यंत विस्तृत आहेत की तेव्हा हे साहित्य 3 भागामध्ये विभागलेलं होतं. आणि ते 3 विभाग होते त्रिपिटक, सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. आणि हे जे साहित्य आहे हे महासागरासारखं विशाल आहे, विस्तृत आहे. ते एवढं विस्तृत आहे की सामान्यपणे कोणताही माणूस ते परिपूर्ण अभ्यासू शकणार नाही. आणि म्हणून आता जसा जसा भगवान बुद्धाचा धम्म आता वाचायला लागलो, समजायला लागलो, काही अनुभव घ्यायला लागलो, तर हे थोड्या प्रमाणामध्ये आता धम्म समजायला लागला. आणि म्हणून हा धम्म याची जी प्रगती आहे ही आस्ते कदम म्हणजे हळूहळू होत आहे, असं बाबासाहेबांनी या प्रस्तावनेमध्ये, या लेखामध्ये नमूद केलेला आहे. आणि हा लेख प्रकाशित झाल्यानंतर, वाचकांच्या समोर गेल्यानंतर अनेक लोकांनी बाबासाहेबांना अशा सूचना केल्या की बाबासाहेब आता तुम्हीच असा एक ग्रंथ निर्माण करावा. आणि बाबासाहेबांनी या सगळ्यांच्या सूचनांचा स्वीकार करून या ग्रंथाची बंधू आणि भगिनींनो फार सुंदर अशी निर्मिती केलेली आहे. आणि हा ग्रंथ बाबासाहेबांनी जेव्हा लिहायला घेतला तो दिवस होता 26 सप्टेंबर 1951. तर 26 सप्टेंबर 1951 बाबासाहेबांनी या ग्रंथाची निर्मिती करायला सुरुवात केली, हा ग्रंथ लिहायला सुरुवात केला. आणि हा ग्रंथ पूर्णत्वास गेला तो दिवस होता 5 डिसेंबर 1956 साली. हा ग्रंथ पूर्ण होण्यासाठी जो कालावधी लागला बंधू आणि भगिनींनो, तर तो 5 वर्ष 2 महिने 9 दिवस या ग्रंथाला पूर्ण व्हायला हा वेळ लागला. 5 वर्ष 2 महिने 9 दिवस एवढा कालावधी हा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी बाबासाहेबांना लागला. पहा बंधू आणि भगिनींनो,
या देशाचं संविधान जे बाबासाहेबांनी लिहिलं त्याच्यासाठी जो वेळ लागला होता तो होता 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. आणि हा ग्रंथ लिहायला बाबासाहेबांना 5 वर्ष 2 महिने 9 दिवस लागले. इतकं अत्यंत कठीण काम बाबासाहेबांनी तुमच्या आपल्यासाठी करून ठेवलं. आणि भगवान बुद्धाचा हा जो धम्म आहे, हा धम्म ग्रंथ आम्हाला समजेल अशा साध्या आणि सोप्या भाषेमध्ये बाबासाहेबांनी लिहून पूर्ण केला. शेवटचा मुद्दा बाबासाहेब याच्यामध्ये असं सांगतात की या धम्माचं परिपूर्ण आकलन होण्यासाठी अजून 2 ग्रंथ जे आहेत ते बाबासाहेबांनी लिहून ठेवलेले आहेत. ते 2 ग्रंथ आहेत बुद्ध आणि कार्ल मार्क्स आणि प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती. तर बुद्धाचा धम्म हा परिपूर्ण समजून घेण्यासाठी या 2 ग्रंथांची देखील आपल्याला गरज आहे. या 2 ग्रंथांची देखील मदत आपल्याला होणार आहे. तर अशा प्रकारे बंधू आणि भगिनींनो, ही अत्यंत सुंदर अशी प्रस्तावना बाबासाहेबांनी या ग्रंथाला दिलेली आहे. तर पुढच्या भागामध्ये, हा पहिला भाग झाला, पुढच्या भागामध्ये आपण या ग्रंथाचा जो परिचय आहे तो आपण करून घेणार आहे. तर आजच्या या प्रस्तावने संदर्भात तूर्त एवढंच. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.